हा नंबर कोणाचा आहे आणि हा नंबर तू जगन्नाथला दिलास ना? कोणाचा नंबर आहे सावली? साखरे डॉक्टरांचा नंबर आहे हा. काय? पण तो सावलीला कसा मिळाला? मिळाला नाही. सॉरी, पण तिने तिच्या आगाऊपणामुळे तो मिळवला. हो ना? का मिळवलास सांग, तुझ्या नवऱ्याला सांग बरं. कारण हिला संशय होता आम्हा तिघांवर, म्हणजे माझ्यावर, भैरवीवर आणि साखरे डॉक्टरांवर. हिला असं वाटत होतं की आम्ही तिघही मिळून काहीतरी कारस्थान रचतोय. हो ना? म्हणून हिने तो नंबर साखरे डॉक्टरांचा मिळवला. तो तिच्या सो कॉल्ड वडिलांना दिला. दिलास ना जगन्नाथला? मग त्याने काय केलं? काहीही विचार न करता तो कामाला लागला हिच्या शंकेचं निरसन करायला. बरोबर? तू जगन्नाथजींना डॉक्टरांचा नंबर दिलास? हो, पण माझा चुकीचा उद्देश नव्हता. उद्देश काहीही असो, त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण या एका नंबरमुळे काय काय घडलंय हे कळतंय ना तुला? तेवढी शहाणी आहेस तू. त्या डॉक्टरांनी जाऊन जगन्नाथला काहीतरी सांगितलं. जगन्नाथने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि अर्थाचा अनर्थ केला. त्यानंतर इथे येऊन तमाशे केले, तुझ्या सासऱ्यांवर हात उगारला आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्या संशयी स्वभावामुळे. हे कळतंय तुला? सॉरी बाबा, माफ करा मला. मला माहित नव्हतं की इतका मोठा अनर्थ होईल. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं. सापडलं सत्य? तुला सापडलं? सत्य काय आहे ते कळलं की आणखीन काहीतरी शोधून काढायचंय तुला मोठं, नाही ना? बघा, तुम्हाला काय वाटत होतं? माझी लाडकी सून कुठलीही गोष्ट विचार न केल्याशिवाय करत नाही, हा तिचा विचार, ही तिची बुद्धी. आणि तू ग, तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते हा मी, आपल्या घरातल्या गोष्टी या चार भिंतींच्या आतच राहायला हव्यात. त्या बाहेर जाऊन कुणाशीही डिस्कस करायच्या नाहीत, कुणाला सांगायचं नाही. तुझ्या लाडक्या वडिलांना सुद्धा काही सांगायचं नाही. आणि हे परत जर का करताना तू सापडलीस ना, तर तू आहेस आणि मी आहे. माझं झालंय बोलून, तू निघू शकतेस. सॉरी. सॉरी सारंग. काय केलं सावली? तुला बोललो होतो ना मी, काही करायच्या आधी मला जरा विचारत जा. आणि आपल्यात बोलणं झालं होतं ना की या सगळ्या गोष्टी आपण दोघांनी मिळून शोधून काढायच्या आहेत. काय केलंस तू? जगन्नाथजींना त्या डॉक्टरांचा नंबर दिलास. काय केलं त्यांनी इथे येऊन? आणि या सगळ्यात ना मला तुझी जास्त काळजी वाटते. तुला काही झालं तर? सॉरी, पण सारंग सर, मला खात्री आहे की तो डॉक्टर आणि माई मिळून खूप मोठा डाव रचतायत. आणि ह्या सगळ्यात तिलोत्तमा मॅडमला अडकवलं जातंय मुद्दाम. माई त्या डॉक्टरांचा वापर करून तिलोत्तमा मॅडमला वेटीला धरतायत. सगळं बरोबर आहे. मी असं म्हणत नाही की तू हे केलंस ते पूर्ण चुकीचं आहे. करायची गरज होती सावली, पण कशा पद्धतीने? म्हणजे तू हे जे केलंस ना, तर करायच्या आधी ना थोडे त्याचा परिणाम काय होणार याचा विचार करायला हवा आपण. तू हे केलं, त्याचा परिणाम काय झाला? जगन्नाथजी घरी आले आणि काय केलं त्यांनी? बाबांना किती त्रास होतोय. हो, पण ह्या सगळ्यात जगन्नाथजींना फसवलं जातंय. हे बघ सावली, तुझ्या ह्या गोष्टीवर पण विश्वास आहे माझा. हे सगळं करताना मी तुला अडवणार नाही, पण मला विचारत जा. माझा विश्वास आहे तुझ्यावर. यापुढे कुठलंही पाऊल उचलायच्या आधी मला विचारायचं सावली. आणि जसं तू घरातल्या लोकांच्या प्रतिमेची काळजी घेतेस, तशी स्वतःच्या पण प्रतिमेची काळजी घे. ती भैरवी आहे ना, ती डेंजर आहे. जागेवर नाही आहे तिचं, काही करू शकते ती. सारंग सर, मला तुमची काळजी कळते. मला हेही माहिती आहे की तुम्ही हे सगळं माझ्या भल्यासाठी बोलताय. पण मी खरं सांगते, माझा संशय खोटा नाहीये. आणि हे मी लवकरच सिद्ध करून दाखवेन. तो सिद्ध करशील सावली, पण घरातली शांतता पण टिकवून ठेवायला हवी.
आणि ही कोणाची जबाबदारी आहे? तुझी. उलट ती टिकावी म्हणूनच मी हे सगळं करते. चला, निदान रात्रीचं जेवण तरी मला वेळेवर मिळालं. मला वाटलं होतं आज उपाशीच झोपावं लागतंय की काय. नाही म्हणजे माझं कोणाला दोष देण्याचा उद्देश नाही आहे. बघते ना मी, सावली आता तिच्या रेकॉर्डिंग्समध्ये बिझी आहे. अमृताला तर काय डॉक्टरांनी नाहीच सांगितलंय काम करायला. आणि राहिली तारा, तिच्याकडनं तर कुठली काही अपेक्षा करणंच गुन्हा आहे. तिच्या भरोशावर राहिलं ना तर उपाशी झोपावं लागेल सगळ्यांना. बोलण्यापेक्षा ना जेवण उरलंय, पाहिजे का? भरपूर जेव, हा, पोट भरून. तुला काय वाटलं मला भस्म्या वगैरे झालाय का? आपल्याला कसं माहिती असणार ना. मी फक्त खाण्याबद्दल बोलत नाहीये. माझी काळजी घेतली जात नाहीये. मला मान्य आहे सावली खूप बिझी आहे. तिच्या मदतीला आता कुणीच नाहीये. मलाही वाईट वाटतं तिच्याकडे बघून. आज सगळा स्वयंपाक एकटीनंच केलास ना ग. मला सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला आवडतं. हा तुझा मोठेपणा झाला मनाचा. हे बघ, तुझ्या मदतीला कोणीतरी इथं घरात असेल ना तर तुलाही थोडा निवांत वेळ मिळेल, रियाज करू शकशील. म्हणूनच मला असं वाटतंय की तुझ्या मदतीसाठी कोणाला तरी आणूया का आपण या घरात, तुला हातभार लावायला. भैरवीजी, आजवर ह्या घरात स्वयंपाक किंवा इतर कामं याकरता आम्ही कोणीही बाहेरची व्यक्ती आणलेली नाही. आमच्या सगळ्या गृहलक्ष्मी सुगरण आहेत. जी काय जबाबदारी आहे ती ते वाटून घेतात. हो भैरवी, तसं बघायला गेलं तर घरच्या सगळ्या बायका एकत्र मिळून काम करतात, एकमेकींना हातभार लावतात. बाहेरच्यांची गरज नाहीये. कुठल्या काळात जगताय तुम्ही? हा, एवढ्या कर्तबगार सुनांना काय घरची कामं करायला लावणार आहे? आणि आता ही अमृता, आता हिचंही बाळंतपण अगदी तोंडावर आलंय. मग आता काय या ओल्या बाळंतिणीला काम करायला लावणार आहे? ती तिच्या बाळाला बघेल की स्वतःला? तसं नाहीये भैरवी. तसं नाहीये. मग कसं, कोणाच्या भरोशावर घर सोडणार आहात तुम्ही? सावलीचं आता रेकॉर्डिंग वगैरे जोरात सुरू झालेलं आहे. तेव्हा माझा सल्ला ऐका, या घरात अशी कुणीतरी आणा जी या घराला आपलं घर समजून काम करेल. काय वाटतं तिलोत्तमा? आई, ॲक्च्युली मला भैरवीजींचं पटतंय. नाही म्हणजे माझी पण डिलिव्हरीची डेट आता जवळ आली आहे. घरातलं सगळं काम सावलीवर पडतंय. मग तोपर्यंत एखादी मुलगी ठेवली कामाला तर काय हरकत आहे? पण बहिणी, तुम्ही काळजी नका करू, मी सांभाळेन सगळं. ठीक आहे, शेवटी घर तुमचं आहे, निर्णयही तुम्हीच घेणार. मी आपलं सांगायचं काम केलं. आज अचानक कामासाठी नव्या माणसाची गरज का निर्माण करता येत नाही? नवीन काहीतरी प्लॅन करायच्या तयारीत दिसतायत. मला शोधून काढायलाच हवं.